आज खऱ्या अर्थानं सलग तिसरं मैदान आहे. गुलाल काय हटत नाहीये, काय सांगाल आजचा अनुभव? आज खूप आनंद आहे. मला जेवढी थार मिळाली तेवढा आनंद झाला. 3 लाख रुपये मिळाले तेवढा आनंद झाला. कारण का कोरेगावच्या मैदानामध्ये हिंद केसरी होणं माझ्यासाठी खूप गरजेचं होतं आणि माझ्या शंभूसाठी पण. आणि खरोखर आता गुलाल पात्र झालेलं आहे. गुलाल तरी माझ्या कपाळी लागला, कारण मी मगाशी तुमच्याच बाईटमध्ये सांगितलं की मला फक्त गुलालाची अपेक्षा आहे, कारण हिंद केसरी मला शंभूला करायचं होतं. आणि आज शंभू हिंद केसरी झाला. कारण का इतर सर्वांचे नंदी हिंद केसरी होते, पण मला शंभूला कुठेतरी नाव टाकताना त्याला हिंद केसरी नव्हतं लावता येत, महाराष्ट्र केसरी नव्हतं लावता येत, स्पीड किंग वगैरे त्याला अशी नावं टाकायची. पण आज तो ओरिजिनल हिंद केसरी झाला. खरोखर असा भरपूर असा आनंद झालेला आहे. आज शेट बघायला गेलं तर वर्षानुवर्ष बैलगाडी मालकांची इच्छा असते की आपला बैल हिंद केसरी व्हावा, पण शंभूने ते तुम्हाला पहिल्याच प्रयत्नात यश दिले असं म्हणावं लागेल. काय सांगाल? खूप शंभूचे खरोखर खूप उपकार आहेत माझ्यावर, कारण का त्यांनी आज लगातार तिसऱ्या मैदानात तो गुलाल पात्र झालेला आहे. आणि खरोखर त्याचे उपकार मी कधी विसरू शकत नाही. या कोरेगाव हिंद केसरीच्या मैदानामध्ये लोक गुलालासाठी करोड रुपये घेतात, त्यांची आयुष्य निघून जाते, पण कधी हिंद केसरी गुलाल लागत नाही. आणि खरोखर आज माझ्या शंभूने माझ्या कपाळी हिंद केसरीचा गुलाल लावला. खरोखर त्याचे मनापासून धन्यवाद. त्याचा उपकार राऊत कुटुंब कधी विसरणार नाही. आजचा पहिरा कसा काय जुळून आणला होता? शॉटगन मेहरबान नंदीचा पहिरा कसा जुळून आला होता? पायरा होत नव्हता, कारण त्या जो पायरा होता तो थोडासा आजारी असल्याने नियोजन 100% कॅन्सल झालं होतं. पण डोक्यात एक क्लिक झालं आणि नियोजन सर्व माझंच असतं. माझ्या डोक्यात झालं की बैल मेहरबान पळवायचा. मी हर्षलला फोन केला, हरीला, की अक्षयला फोन केला, बोललो गाडी पळवायची मेहरबान आणि शंभू. ते माझ्या एका शब्दावर बोलले आणि खरोखर दोन्ही मालकांची मनं जुळली. कारण मी आजपर्यंत 3 वेळा जे मैदान केले, एक दिवसा आडच नियोजन झालं आणि मालकांचं संगनमत असल्यावरच गुलाल प्राप्त झाला. आणि खरोखर अतिशय आनंद आहे आज. पब्लिक प्रेक्षक तुमच्याकडे बघून आज बघितलं, काय सांगाल तो आज आनंद? कारण मुंबईमध्ये प्रेम मिळते, पण इकडे पण भरपूर प्रेम मिळते शंभूला आणि तुम्हाला, याबद्दल काय सांगाल? खूप प्रेम आहे लोकांचं, खूप माझ्यावर जीव आहे आणि खरोखर त्यांचा माझा जीव कायमस्वरूपी तसाच राहू दे. आता मी येताना सुद्धा खालून येताना माझ्यावर किती पब्लिक प्रेक्षक माझ्यावर म्हणजे शेट वगैरे आवाज वगैरे देत ओरडत होते. हे खरोखर माझ्यावर प्रेम आहे त्यांचं आणि शंभूवर आतोंत प्रेम आहे लोकांचं. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी मला मिळतात. कारण का लोकांकडे या गोष्टी नाही आहेत, बाकी सर्व गोष्टी आहेत, पण लोकांचं प्रेम नाही आहे. ते लोक जे मला प्रेम करतात, मला खूप आनंद होतो. शेट जसं ज्या पद्धतीनं आपण म्हणतो ना की काही गोष्टी असतात की त्या तुम्ही पैशाने घेऊ शकत नाही, त्या पद्धतीचा आता तुमचा अनुभव होता. हिंद केसरीचं मैदान आहे, एवढं पब्लिक आहे, एवढं प्रेक्षक आहे, आणि तुम्ही ज्यावेळेस खालून चालत होता पूर्ण पब्लिक तुम्हाला हात करत होते, ओरडत होते, जल्लोष चालू होता. काय आनंद आहे तो? बैलगाडा शर्यत हीच पहिली गोष्ट आहे की तुमच्याकडे किती पैसा असेल, काही गोष्टी असेल, काही अर्थ नाही. बैलगाडा शर्यतीमध्ये तुम्ही येऊन बघा, तुमच्याकडे पैसा नसून पण तुमचा नंदी पाहायला पाहिजे, तुम्हाला संपूर्ण पब्लिक तुमची फॅन होते आणि संपूर्ण लोक तुमचे चाहते होतात आणि कोणीच तुम्हाला बैलाला नाकारणार नाही. ड्रायव्हर बद्दल काय सांगाल? ड्रायव्हर सगळ्या महाराष्ट्राला माहिती फेमस झाले. ड्रायव्हर माझ्या घरातला आहे. कुणाल ड्रायव्हर माझा लहानपणापासून मित्र येतो, अतिशय चांगली गाडी हाकलतो आणि त्याच्या हातावर शंभू पळतो आणि खरं तर शंभू बैला त्याचा जे आम्ही सुद्धा हे मानतो आणि जसा त्याला पळवता येईल तसा शंभू पळतो. मुंबईच्या रानात आणि इकडच्या रानात काय फरक आहे? खूप फरक आहे. मुंबईचं माती लाल मातीचं रान आहे आणि हे काळ्या मातीचं रान आहे. खूप असा फरक आहे, कारण का या मातीच्या रानात एवढे पाय जातात बैलांचे आणि त्या ह्याच्यातून पण सेमी प्राप्त होणे खूप मोठी गोष्ट असते. आणि या शंभूनी एवढ्या मैदानातून पळून येऊन कडेची पाठी 8 नंबर पाठी आहे, 8 नंबर पाठीतून आणि पब्लिक संपूर्ण ओरडते शंभूसाठी की शंभू प्राप्त सेमी पास होऊ दे. आणि सर्वात आता 2 सेमीमध्ये सर्वात हायेस्ट सेमी काढला आपल्या शंभूने आणि मेहरबानने 2-3 टांग्यामध्ये काढला. आणि मेहरबान कौतुक खूप पाहिला मेहरबान. मुंबईमधून तुम्ही आता अचानक पैरा केला आणि तो दोघांनी साथ दिली एकमेकांना, अगदी सेम दोघं एकसारखेच पळतायत. त्यांची हाईट वगैरे सेम आहे आणि मुंबईचा पैरा असल्या कारणाने मत पण लवकर जुळालं, कुठल्या गोष्टीचा टाइम न लागला. आणि माझ्या आता डोक्यात नंदी होता की मेहरबान एकदा तरी आपण शंभू पळू, कारण का मागच्या उसटण्याला शंभू आणि मेहरबान पळवला
अतिशय चांगली गाडी पाहिली होती. पण आज खरोखर योगायोग जुळून आला आणि खरोखर आज चांगल्या रीतीने गाडी पाहिली. कान्हा शेठ सर तुमचं काय बोलणं झालं का ह्यानंतर? आता अजून भेटला नाही मला, मी खाली येताना लेट झालो. कान्हा शेठ एकदम दिलदार व्यक्तिमत्व आहे. आमचे दीपक शेठ पाटील असतील ते पण दिलदार व्यक्तिमत्व आहे आणि खरोखर एक पहिल्यापासून संबंध असल्या कारणाने कधी बैलाला नाही नसतं. माझाही बैल त्यांना कधी नाही नसतो, त्यांचाही बैल मला कधी नाही नसतो आणि एकदम प्रेमा खातीर सगळे दोस्ती खातीर सगळे पैरे होत असतात. आणि आता शंभू इकडे 3 फेऱ्यात वारंवार पळताना दिसणार का ह्या इकडच्या भागात? 100% दिसणार, 100%. येत्या 9 तारखेला जे आपल्या कराड भागामध्ये जे मैदान आहे, जे 3 लाखाचं काय बक्षीस आहे, तिथे शंभू दिसेल तुम्हाला. शेठ, ज्या पद्धतीने आता आपण म्हणतो की ज्यावेळेस एखादा नंदी पळाला की त्याचं नाव हे संपूर्ण महाराष्ट्रभर किंवा 14 देशात होत असतं, काय सांगायला शंभूनं कमी कालावधीमध्ये तुमचं एवढं नाव केलंय? खरोखर त्याचे उपकार खरं आता विसरू शकत नाही. या बैलगाडी क्षेत्रात बघा, आमचं जरी राजकारण असलं तरी ते तुमच्या शहरापुरती मर्यादित आहे. कारण का राजकारण शहरापुरती मर्यादित असल्याने बैलगाडी शर्यत 7 समुद्र पार गेलेली आहे आणि पहिल्यापासून खानदानी शौक असल्या कारणाने संपूर्ण लोक आज बैलगाडी शर्यतात खूप इज्जत देतात. खरोखर असं वाटतं की या शंभूचं आम्ही खरोखर जेवढं काय बोलावं शंभूसाठी तेवढं कमी आहे. कारण एवढीशी त्याची हाईट आहे. आज एवढं 400, 500 गाड्यामध्ये तो फायनल घेतो, प्रत्येक वेळेस नंबर करतो. खरोखर बघा ना, आज तुम्ही त्याचं जेवढं बोलू त्याच्यासाठी कमी आहे आणि खरोखर त्याचे आजपर्यंत पुन्हा सांगतो उपकार कधी आम्ही विसरू शकत नाही. त्यांनी शंभूनी मला ओळख निर्माण करून दिली एक या पश्चिम महाराष्ट्रामध्ये की आकाश राऊत ही व्यक्ती आहे. कालांतराने माझा जेव्हा काशी होता तेव्हा माझी ओळख होती, पण शंभूच्या मुळे अजून नवीन मुलांना की आकाश राऊत कळाला. आणि विशेष म्हणजे तुमच्या वडिलांचा पण आशीर्वाद 100%. कारण तुम्ही तुमच्या वडिलांचा कधीही नाव विसरत नाही. कारण प्रत्येक मुलाखत असेल किंवा काय की माझ्या वडिलांचा आशीर्वादाने शंभू पळतो का तर पळतोय. काय सांगाल, म्हणजे वडिलांचा एक आशीर्वाद महत्वाचा असतो? वडिलांच्या नावासाठी त्या गोष्टी सर्व आहेत. माझं याच्यात कुठेही काही नाही आहे. मी माझं नाव सुद्धा लावत नाही. माझ्या वडिलांच्या नावासाठी मी सगळ्या गोष्टी करतो आणि वडिलांचं नाव लास्टपर्यंत बैलगाडी शर्यती क्षेत्रात अजरामर ठेवणार. कारण का वडिलांना बैलगाडी शर्यतीचा खूप नाद होता आणि त्या नादासाठी संपूर्ण राऊत कुटुंब असेल, प्रवीण शेठ राऊत असतील माझे काका, ते संपूर्ण वडिलांसाठी आम्ही या गोष्टी करतोय. आणि लास्ट आता प्रश्न की हा सेमी बघून तुम्हाला फायनल काय वाटतं? गुलाल प्राप्त झाला बास. कोरेगावचा हिंदकेसरी गुलाल साठी खूप माझी धडपड होती आणि मी खरोखर स्वतःला भाग्यवान समजेन की आज गुलाल मला कोरेगावचा मिळाला. कारण भरपूर वर्षाची इच्छा होती. मागच्या वेळेस पण मी आलो होतो कोरेगावला, जेव्हा MIDC फाटीवरचं मैदान होतं तेव्हा MIDC फाटीवर मी डोंगरे आणला होता MP चा. तेव्हा मी गटालाच मार खाल्ला. तेव्हा इच्छा अपूर्ण राहिली. घरी गेल्यानंतर सर्व मैदानं बघितली. खूप असं मनाला ऑड फील होत होतं की यार आपण त्याच मैदानात होतो आणि त्याच मैदानात आपण घरी आलो आणि ती फायनल बघतो. तर माझी खूप इच्छा होती की कोरेगावला एक मैदानात गुलाल लागला. आजचं श्रेय कोणाला द्याल गुलालाचं? आज संपूर्ण श्रेय हे सर्व आमच्या टीमला असेल. संपूर्ण श्रेय ज्याच्यावर मेहनत करणारे असतील आणि शंभूच्यावर प्रेम करणारे आज सर्व श्रेय. नक्कीच जास्त काही वेळ घेत नाही. तुमची सगळी टीम आली आहे. खास करून तुमच्या वाईटमध्ये एक आवर्जून नाव घेतो. आज खरोखर एक व्यक्ती आमच्यात नाही आहे, ते म्हणजे हरचंद काका डबरे. एक वडिलांचे मित्र होते, पण जर ते आज असते तर ते माझ्याबरोबर घाटावर सुद्धा आले असते. आणि म्हणजे मुंबईला पण 2 वेळा ज्या टायमाला 1-1 नंबर झाला तर खरोखर एक राऊत कुटुंबाला खांद्याला खांदा लावून काम करणारी एक व्यक्ती होती आणि आमच्यातून ते निघून गेले. आम्हाला खूप मोठी त्यांची खंत आहे. खरोखर आज त्यांना पण हे जे श्रेय जाईल. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. फायनलला पण अशीच गाडी जरी सेमी 2 मध्ये पाहिली तशीच तुम्हाला पळताना दिसली. आज तरुण पिढीसाठी माझा भाऊ सुद्धा सोहम असेल, चेतन शेठ आपटे या रायगड ठाण्यामध्ये सर्वात महाग घेणारे बैल जे आमचे चेतन शेठचे चिरंजीव आहेत सोहम आपटे. आणि खरोखर मी माझ्या वडिलांचा वारसा चालवतोय आणि सोम त्याच्या वडिलांचा वारसा चालवतोय. आम्ही दोघं बिझनेसमॅन आहोत. पण काय शर्यती वडिलांचा नाद टिकवलं पाहिजे. आमचे भाऊ शिरीशेठ पाटील असतील, आज मुंबईवरून आलेले आहेत, नंदुशेठ भोईर असतील, संपूर्ण टीम असेल आमची. बघा ते शंभूवर खूप प्रेम करणार आहेत आणि आवर्जून आम्ही शंभूची जेव्हा शर्यत असतील. आज तुम्हाला सांगतो मला एवढे मगासून मेसेज होते आणि माझा फोन स्विच ऑफ झाला की शंभूचे सेमी कितवी आहे, कितव्या गट सेमीला पळणार, कितव्या तासाला, एवढे मेसेज होते. आणि खरोखर संपूर्ण बदलापूर शहर पण शंभूचा खूप फॅन आहे. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. नक्कीच फायनलचा गुलाल भेटलाय. जो तुमच्या मनात इच्छा असेल तीच पूर्ण करा. शंभू प्रत्येक वेळी शुभेच्छा. धन्यवाद.